तर फक्त मनुष्य जन्मच योग्य आहे. मनुष्य जन्मामध्येची गोष्ट समजण्यासारखी आहे आणि मनुष्य जन्मामध्ये समजून घ्यायला जर रीत सांगितली तर चांगला बारकाने विचार केला तर अवघड नाही. मी निर्जला एकादशी करायचो, पुरणपोळ्या करायच्या आई त्या खापराच्या, पहाटे उपास सोडायचा आणि दुपारी बरोबर 2 बांधून द्यायच्या दुपारला खायला आणखी. तर त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी माझ्या बरोबर होता. त्याला मी तो एक मांडा असा कागद पसरून त्याच्या पुढे ठेवला टेबलावर. त्याला म्हणलं हिंदीमधून इतना खाले होतो. त्याने असं पाहिलं, मला म्हणे हा पडदा मध्ये जो हा मसाला घातला हा कोणत्या ठिकाणी चिटकवला म्हणे. तर मला ऑटोमॅटिक चिटकवला नाही, मला दाखवशील? तर मला जरूर दाखव. काही दिवसाने पाहुणे आले, पुरणपोळ्या करायची पाळी आली. त्याला घेऊन गेलो, खुर्चीवर बसवलं आणि त्याने पाहिलं. चांगला विचार केला तर सांगा माट इथं वर्म जर बरोबर असेल तर मेळ बसेल आणि वर्म जर चुकलं तर चुकली या वर्म गाडी चुकली नाही, तू चुकला. विचार नको करायला. तुम्हाला प्रवासाला तिथे जाऊन हे करावं लागतं. एसटीच्या गाडीमध्ये तिकीट नाही काढलं, मी अमुक आहे, मी तिकीट नाही काढणार, तर गस्तांडी मारून बाहेर काढून उतरावं लागलं. एसटीच्या गाडीमध्ये तिकीट काढावं लागतं, रेल्वेच्या गाडीमध्ये तिकीट काढावं लागतं. या प्रवासाचं तिकीट आहे का आपल्याजवळ? त्या टोपीवाला दारात असतो आणि संबळवाला गलीत असतो. ताईला म्हणतो तुमच्या सासऱ्याच्या नावाने द्या काही दान, मग ती देते 1 रुपया आणि तो त्याला बा असं करतो बा. तो म्हणतो तुकाराम बाबाच्या नावानं सुनानं 1 रुपया दिला, पंढरपूरच्या विठोबाला दान, तुळजापूरच्या देवीला दान, जेजुरीच्या खंडोबाला दान, आळंदीच्या ज्ञानोबाला दान, देहूच्या तुकोबाला दान. उदार तिकडे नगर इकडे, उदार तिकडे नगर ते दान आहे. हरिपाठामध्ये प्रमाण आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती. या अभंगाचे शेवटचं चरण असं आहे, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे पण सर्वत्र दुर्लभ आहे आणि निर्लभ आहे. आणखीन एक प्रमाण आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आहे. जर कोणी असेल तर मग लक्ष्मी वल्लभ तयार. नारायण हरी भक्ती मुक्तीचारी त्याच्या घरी मग पण हरिविना जन्म माणूस नालायक आहे. म्हणजे तुमच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका. जनावर चारा खातात, माणसं अन्न खातात. अन्नाची किंमत जास्त तर चाऱ्याची किंमत? अन्नाची किंमत जास्त. तुम्हाला नाही माहिती, तुम्ही गल्लीमध्ये त्याला समर्थन करते, नानाने शेर काढवतीस का जनावरच नाही. नाना शिरा भात खात पराठ्यामध्ये बाटलीमध्ये ते कालवा. नाना इथेच बस, आपल्या गल्लीमध्ये सडा घालायचे. जाणार येणाऱ्याला काय होईल, बोललाय पैजान यमाचा पाहुणा. मग दादा याची पूर्तता करायला ज्ञानदेव कुसे निवृत्तीची झाड
गगनाहुनी वाढ नाव आहे. गगनाहुनी वाढ हो. बोराडीला एकाने विचारलं होतं मला, तो म्हणे तुम्ही सांगता पण पटत नाही म्हणे, उघडा मंत्र जाणं रामकृष्ण हरी म्हणा. तुम्हाला एक विचारू का? म्हणजे विचारा. तुम्हाला तुम्ही हायस्कूलचे प्रमुख आहात, तुम्ही मुलांच्या परीक्षा उघड्यावर घेतात का झाकून? तुम्हाला झाकून घेतो. मला नालायक उघड्या परीक्षा झाकून घेतो आणि इथे उघडा मंत्र जाणं रामकृष्ण हरी म्हणा. काऊन उघड्यावर काय घेत नाही? बोलू नये पण बोलायची पाळी आली. सांगा मग आता चांगला विचार केला. तुम्ही बाजारात जाता, माल विकून 10,000 रुपये आले, मंडळी हे पहा 10,000, तर तुमची मर्जर होऊन जाईल, तुमचा पत्ता सुद्धा लागणार नाही. किती आवडून आणतात हो तुम्ही. कोणी पाहुणे बरं का, आपला जो पैसा असेल बरं का, काय गो म्हणा काय नाही, कवडी सुद्धा नाही दाखवून मारायला. एवढं खोटं बोलतात, एवढं दाखवून अर्थ खातं जर इतका अप टू डेट करताय तर परमार्थ खातं हो आहे का मेळ. तुम्ही अनुमोदन दिलं, फार चांगलं झालं, फार चांगलं झालं, चांगलं झालं. तुम्ही किती अनुमोदन दिलं, खूप चांगलं झालं. किती चांगलं झालं. गण चालायला वाटते. मुर्गी जणे बच्चे घने आगे पिछे ठाट, 10 उठाये बिल्ली 18 उठाये घाट, कोंबड्या बाय मोकळ्याच्या मोकळ्या. का कळत नाही? न कळण्याचं कारण रीत झालं. सांगणारा मी म्हणतो आणि ऐकणारा म्हणतो. चांगला विचार केला तर, चांगला बारकाने विचार केला तर इतकं सोपं आहे. आणि म्हणून ही गोष्टीचा विचार करण्यासाठी हा अवकाशी गोष्ट आहे. आता शेवटच्या चरणामध्ये असं आहे की काय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, ज्ञान देवा चित्ते हरिपाठ देवा. आणि आता मागील या जन्म, आता ज्ञानोबाला जन्म होते, ज्ञानोबा सुद्धा म्हणतात मी मागच्या जन्मात मुक्त झालो. चांगला विचार केला. मग तुमचं आपलं काय असेल मग? चांगला विचार केला तर तुकाराम महाराज प्रमाण देतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्मा येतो प्राणी या नरदेहा येऊन हानी. चांगला विचार केला. हा नरदेह तेवढ्याच करताय. देवेदिना देह भजना कधीपासून आपण यांच्या पोटातून बाहेर आलो, नाळ खांडलं कधीपासून. आणि तिथे जोडायचंय. जिथे चुकलं तिथे दुरुस्त करायचं आहे. आणि तिथे दुरुस्त करण्याची रीत जर नाही कळली तर काही उपयोग नाही. आणि ते जिथे चुकलं तिथे जोडायची रीत बदल. एक श्रेष्ठान सांगतो, भजन करा. जगत संपत्ती जगात जो मोठा आहे त्याला द्यायची, पण मोठा कोण हे कळेल. मग ते पंजाबवाले असतात ना भविष्य सांगतात, त्याच्याकडे गेलो. आम्ही एकदा रामकुंडावर गेलो होतो नाशिकला. तर तो म्हणे काय विचारा. तर आमच्या जाधवरावने 10 रुपये ठेवले. आणि मी त्याला म्हणलं, मला म्हणे बोला प्रश्न. तो म्हणे तुला बूट मारणार आहे कुठे लागत सांग. तो म्हणे 10 रुपये तुला त्याला वेगळं म्हणे. भविष्य सांगतो ना तू, तुला बूट मारणार आहे कुठे लागत सांग. भविष्य सांगतो ना, असं द्यायचं. भविष्यवाल्याकडे गेला. भविष्यवाला म्हणे 5 आणे ठेवा. हा म्हणे 5 लाख घेणार म्हणे. 5 लाखाची गोष्टी भरून गेली होती. त्यांनी पाहिलं खरंच 5 लाख आहे. पुढ्या खाली घातलं आणि म्हणलं काय विषय. तो
म्हणजे या जगात मोठा कोण आहे ते सांग. मग तो लय बनेल होता. तो म्हणजे सगळ्या जगाला प्रकाश कोण देतो म्हणजे सूर्यनारायण. मोठा आहे काय म्हणे तिथपर्यंत. मग ऑस्ट्रेलियाला तिथपर्यंत गेला. सूर्यनारायण सांगितलं एवढी संपत्ती एक मुलगी आहे तुम्हाला जावई करायचे या पदरात. तुम्हाला जिंकले कसे काय आले तुम्हाला तुम्ही मोठे आहेत भविष्यवाल्याने सांगितलं. ठीक आहे पण मी नाही मोठा म्हणजे माझ्यापेक्षा मोठा. कोण तो म्हणजे ढग आल्यावर मी दिसतो का तो म्हणजे नाही ढग मला दाखवून टाकतो. ढग माझ्यापेक्षा मोठे आहे. मग ढगाकडे गेला सांगितलं घ्या पदरात इकडे कसे आले ते म्हणजे असे आले. नाही म्हणजे माझ्यापेक्षा मोठे आहे. काय वारा आल्यावर आमचे 3-4 बरं होऊन जातात ढगाची. वाऱ्याकडे गेला वाऱ्याला सांगितलं घ्या पदरात तो म्हणजे इकडे कसे आले तो म्हणजे असे आले. नाही म्हणजे माझ्यापेक्षा होत काय मी सगळ्याला उडवतो पण दगड काय माहिती आहे उडत. तुम्ही पाहिले दगड उडताना पाहिले तुम्हाला दगड उडायचं बाकी सगळे उडेल तो दगड उडत. माल सगळ्याला उडवतो पण दगड माझ्यापेक्षा मोठे दगड माझ्यापेक्षा मोठे ते दगडाला काय उडू शकत नाही. म्हणजे एवढा दगड होता जरा तिथे पाय पडला तो म्हणजे कसे काय तो म्हणजे तुम्हाला जोडणी द्यायची आहे आणि तुम्ही मोठे आहे असे सांगत आले. तो म्हणजे सगळं खरं पण माझ्यापेक्षा मोठं आहे. कोण तो म्हणजे वडारी. वडारी माझ्यापेक्षा मोठा आहे. चुकती घेतली माझ्या कापा होता नाक बसून पोरगी वडाऱ्यालाच द्यावा लागली. जिथे चुकलं तिथे जोडायचं जिथे चुकलं तिथे जोडायचं. साठविला हरी सर्व्हिस संपली रिटायर झाला आणि एका कंपनीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर लागल्यानंतर 6 महिना होता. 4 बाराची ड्युटी होती. आंबेरस खाऊन गेला जेवण करून. 9-10 वाजेपर्यंत डोळे उघडले पण काही रस्ते काही होईना तर सुस्ती आली आणि झोपला. आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर सकाळी मालकाला नमस्कार केला आणि सांगितलं की तुम्ही उद्या इंग्लंडला जाणार. म्हणले हो तिकीट काढून ठेवलं जाऊ नका म्हणे. का त्या विमानाचा ऍक्सिडेंट होणार आहे असं स्वप्न पडलं होतं. गेला नाही तो. पैसे देऊन ते पैसे वसूल करून घेतले. तिकीट दुसऱ्याला देऊन टाकलं. विमानाचं उड्डाण झालं. विमान गेलं. ठरलेल्या जागेवर ऍक्सिडेंट झाला. सगळे लोक मेले. एकही जिवंत राहिला नाही. असा निरोप आला लोकांनी त्याचे फार आभार मानले. का म्हणे तुम्ही तर खूप चांगलं केलं. तुम्ही जास्त केलं की हेवी मेले असते. वा 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 भयंकर आभार मानले. आणि त्याचा सत्काराची तारीख पुढच्या आठवड्यात ठेवली होती. पण 42 घंटे गेल्यानंतर इथे आला. चांगला आता जर विचार केला तर हे धरणं बांधतात त्याचं प्लॅनिंग इथे आहे का इथे आहे. इंडियामध्ये जी रेल्वे आहे त्यावेळेच्या ब्रिटिश इंजिनियरच्या ही रेल्वे इथे होती का इथे होती. एवढे रूल बिल टेक्चर मास्टर आमचं तमचं सिग्नल बिग्नल सगळं इथे होतं. आणि आमचं काय चाललं पाहिलं का पायी तीर्थयात्रा भरो आणि डोकं खुशाल गाड पडो. डोकं खुशाल आणि पायी तीर्थयात्रा सांगा मग आता डोक्याने परमार्थ करायचा पायाने करायचं. तर त्याला त्या 42 घंटे गेल्यानंतर त्याच्या डोक्यात आलं त्या मालकाच्या हे सगळं खरं आहे. पण याला कळलं कसं बोलवलं का हो
तुम्हाला कसं कळलं तर म्हणजे मला स्वप्न पडलं आणि त्याच्यात हे मला कळलं. जो ड्युटीवर होता त्याला जर स्वप्न पडलं झोपलं तो लायकीच्या अवलादीचा का नालायकीचा हो. हा एसटीच्या गाडीमध्ये बसा आणि ड्रायव्हरने जर असं केलं तर 55 निरोप सांगायला कोणी सांगायचं हा नाही. मग या ड्युटीवर झोपलेला असावा का जागा असावा. आणि तुम्ही जर सावध झाले तर विचार नाही करा भावाला तू सांगतो कीर्तन प्रवचन करमणूक आहे का फैसला आहे म्हणा. हा करमणूक आहे का फैसला. आज फिटले माझे चांगला विचार केला. त्या पलीकडला पाव नफा होईल आणि काल्या